गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात वेळेवर उपचार मिळवण्याकरता स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी अवस्थेतल्या रुग्णाला खाटेची कावड करून जंगलातून त्याला तब्बल 3 किलोमीटर पायपीट करून रुग्णालयात दाखल करावं लागतं। एटापल्ली तालुक्यामध्ये पेदुळवाही इथल्या शेतात भात लावणी करताना मनीराम हिचामी हे जखमी झाले। कमरेची जखम दुखापत झाल्यामुळे मनीरामला जारावंडी रुग्णालयात न्यावं लागणार होतं। रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी सरतेशेवटी खाटेची कावड तयार केली आणि पेडुळवाई या गाव जंगलातून असल्यामुळे या गावात जाण्याकरता रस्ता नसल्याने या निमित्ताने दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशा प्रकारे कावड करून न्यावं लागलं। मग जंगलाचा रस्ता पार करत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। पेडुळवाई इथली ही दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी अधिक बोलूया। महेश, या पावसाळ्यामध्ये अनेक अशा गोष्टी दुर्गम भागात कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागतोय अजूनही तिथल्या नागरिकांना, याची दृश्य आपल्या समोर येत आहेत, काय सांगाल? सुवर्णा, हे वर्षानुवर्ष गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी जनता अनुभवत आहे। कारण दुर्गम भागात रस्ते अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि रुग्णवाहिका अशा ठिकाणी पोहोचेल की नाही याची शाश्वती नसते। महत्त्वाचं म्हणजे हा जो तरुण होता मनीराम, हा शेतात काम करत असताना पडला, ट्रॅक्टरवरून गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी रुग्णालयात न्यायचं होतं। रुग्णवाहिकेसाठी कॉल करण्यात आला, रुग्णवाहिका बाहेर आहे असं सांगण्यात आलं। त्यामुळे त्याला तातडीनं उपचाराची गरज असल्याने अखेर 3 किलोमीटरचा प्रवास करून या जंगलातून आपण व्हिज्युअल मध्ये बघत आहोत कशा पद्धतीचा हा जो प्रवास आहे। कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी खाटेची कावड तयार केली आणि त्याला कसुरवाई गावापर्यंत नेलं। तिथं जारावंडीच्या डॉक्टरने पाठवलेले खासगी वाहनातून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं उपचार करण्यासाठी। तिथून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णवाहिका मुळात या रस्त्यापर्यंत आली असती का, हा आता मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। दुर्गम भागात रस्ते जे आहेत निर्माण होणं आवश्यक आहेत आणि तरच अशा गोष्टी आपल्याला टळता येतील। छत्तीसगडचा सीमावर्ती भाग असेल, महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग असेल, या भागात सर्रास असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। कारण दुर्गम भागात रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्यामुळे नागरिकांना अशा पद्धतीची खाटेची कावड तयार करावी लागते आणि त्यातूनच रुग्णालयापर्यंत रुग्णाचा प्रवास होतो। त्यामुळे रस्त्यांची निर्मिती होणं आवश्यक आहे आणि रुग्णवाहिकांची उपलब्धता सुद्धा नागरिकांसाठी खूप आवश्यक आहे। नक्की, धन्यवाद महेश माहिती दिल्याबद्दल। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल आणि ते काही ना काहीतरी पावलं नक्की उचलतील, कारण गडचिरोलीकडे सध्या त्यांचं विशेष लक्ष आहे। विकासाच्या प्रवाहात गडचिरोलीला आणायचा असा संकल्पच जणू त्यांनी केलेला आहे। त्यामुळे त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहोचेल अशी अपेक्षा आपण करूया। पुढच्या बातमीकडे वळतोय। मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपायानंच लोकलच्या लेडीज डब्यात दारूच्या नशेत महिलांशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे। या प्रकरणी वसई रोड रेल्वे पोलिसांनी संबंधित पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई केलेली आहे। ही घटना शनिवार दुपारची आहे। बोरिवली वसई स्लो लोकलमध्ये ही घटना घडलेली आहे। या घटनेनंतर महिलेसह काही प्रवाशांनी रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आणि या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। महिलांच्या डब्यात पोलिसांनीच दारू पिऊन गैरवर्तन केलेलं आहे, महिलांशी अश्लील संवाद केलेला आहे। त्याच्यावर कारवाई झालेली आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे।